बरोबर आहे. किंवा आपण दीर्घकालीन स्मृतीमध्ये मग बघितलं बघा, परत-परत एखादी गोष्ट घडली तर ती आणखीन चांगली तिची स्मृती घट्ट होते. अशा प्रकारे ठीक आहे. सांगा कोणीतरी? एवढा वेळ? तर काल मी नव्हतो तासात. हं. ठीक आहे, पण आणखीन बरेच जण आहेत ना. तुम्हाला सोडून पण बरेच आहेत, भरपूर आहेत. का आठवत नाही काहीच काल शिकलेलं? नंबर तरी आठवतो का काल सांगितलेला? नंबर आठवतो का काल सांगितलेला? सांगा बरं कोणता नंबर काय होता कालचा? कारण पुसली गेली ती स्मृती संपली त्यावेळेसच तिथं. ठीक आहे. बघूया कोणी सांगितलेत आता मी तर सांगतो. बघा, आपण काल काय-काय बघितलं? स्मृतीचे प्रकार. बरोबर आहे. कोणकोणते प्रकार होते? बघा एका ह्याच्यामध्ये आणखीन एकदा मी दाखवतो. याच्यावरून तुम्हाला चांगलं लक्षात येईल, समजेल. मानवी स्मृती आणि स्मृतीचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत? एक आहे वेदनिक स्मृती. हे मुख्य प्रकार आहेत बरं का. हे 3 जे आहेत वरचे, हे मुख्य आहेत. वेदनिक स्मृती, अल्पकालिक स्मृती आणि दीर्घकालिक स्मृती हे 3 मुख्य स्मृती आहेत. त्याच्यानंतर दीर्घकालीन स्मृतीचे पुन्हा उपप्रकार होतात. एक होते व्यक्त स्मृती आणि दुसरी अव्यक्त स्मृती. पुन्हा व्यक्त स्मृतीचे पण आणखीन प्रकार होतात. अव्यक्त स्मृतीचे आणखीन प्रकार होतात असं वाढत जातं. तो विषय मानसशास्त्राचा आहे. मानसशास्त्रामध्ये याचा दीर्घ अभ्यास असतो. पण तितका अभ्यास आपल्याला गरजेचा नाही. तर आपल्या सध्या एवढंसं सुद्धा आपल्याला पुरेसं आहे. मग बघा, थोडक्यात एकदा सांगतो परत एकदा. वेदनिक स्मृती जी होती, ती 1 सेकंदापर्यंतची होती किंवा लेस दॅन 1 सेकंद म्हणजे 1 सेकंदापेक्षा कमी सुद्धा तिचा काळ होता. कालिक स्मृती जी होती, ती 1 मिनिटापर्यंत आपल्या लक्षात राहत होती. बरोबर आहे. किंवा लेस दॅन 1 मिनिट म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी किंवा 1 मिनिट आणि दीर्घकालीन जी स्मृती होती, तिचा कार्यकाळ काय होता? तर ही कशी आहे, कायमस्वरूपी स्मृती आहे. दीर्घकालीन स्मृती काय आहे? कायमस्वरूपी स्मृती आहे. आपल्या जन्मभरासाठी ती आपल्या डोक्यात राहणारी आहे. परंतु त्याच्यावर सुद्धा परिणाम करणारे काही घटक आहेत, दीर्घकालीन स्मृतीवरती सुद्धा. आणि त्याच्यामध्ये आणखीन 2 उदाहरणं आपण बघितली. आता व्यक्त स्मृती आणि अव्यक्त स्मृती म्हणजे ह्याच्यात काय सांगता येईल आपल्याला? तर कालची जी उदाहरणं बघितली, बघा एक उदाहरण जे होतं, ते काल काय म्हणलं, कालिक स्मृतीचं पुन्हा-पुन्हा त्याचं हे झालं, परत-परत रिपिटेशन झालं एखाद्या गोष्टीचं, तर ती गोष्ट दीर्घकालीन स्मृतीमध्ये जाते असं म्हटलं. त्याच्यामध्ये आपण बेच्या पाड्याचं उदाहरण दिलं. जसं की बेचा पाढा आपण परत-परत वाचून तो पाठ केला आणि तो आपल्या आयुष्यभराच्या स्मृतीमध्ये सेव्ह केला. म्हणजे ही जी स्मृती आहे, ती व्यक्त स्मृतीचं उदाहरण आहे. दीर्घकालीन स्मृतीमध्ये 2 बघा. एक व्यक्त स्मृती आणि एक अव्यक्त. अव्यक्त म्हणजे मग ह्याच्यात काय आहे? आता आणखीन एक काल उदाहरण दिलेलं होतं, की एखादा प्रसंग, एखादी घटना किंवा आपल्याला एखादा आवडलेली गोष्ट घडलेली असेल लहानपणी किंवा आपल्याला लहानपणी काय आवडायचं त्या काही गोष्टी किंवा बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत, त्या सहजच आपल्या दीर्घकालीन स्मृतीच्या पटलावरती पडत असतात. म्हणजे काय? तर याच्यामध्ये एखाद्या ॲक्सिडेंटचं वगैरे उदाहरण दिलं होतं आपण. तर लहानपणी जरी आपण तो पाहिलेला असेल, तरी आता सुद्धा तो आपल्या आठवणीत राहतो. म्हणजे अज्ञानतेने घडते, परंतु व्यक्त स्मृती कशी आहे, जाणीवपूर्वक घडवून आणावी लागते किंवा एकच गोष्ट जर सतत करत गेली,
तरी ते सुद्धा आपल्या अव्यक्त स्मृतीमध्ये येते. म्हणजे जसं की बघा, आपण समजा शूटच्या दोऱ्या बांधणे असेल किंवा सायकल शिकणे असेल, ती जर सतत कंटिन्युअस आपण थोडे दिवस शिकलं, तर ते आपण आयुष्यभरामध्ये ती कधीही चालवू शकतो. किंवा पोहणे असेल, पोहण्याचा प्रकार. लहानपणी जरी शिकलेला असेल, तरी सुद्धा आता जरी तुम्हाला विहिरीत ढकलून दिलं, तरी सुद्धा तुम्ही पोहू शकता. अशी वेगवेगळी उदाहरणं त्याच्यामध्ये म्हणजे हे स्मृतीमध्ये घट्ट झालेलं असतं. पोहण्याची क्रिया कशी आहे ती स्मृतीमध्ये घट्ट झालेली असते. जे लहानपणी पण येते आणि आता पण ती येते. दीर्घकालीन झाली ती. तसंच अव्यक्त स्मृतीचं सुद्धा आहे. हा झाला रिकॅप. तर आपण पुढे बघूया आता. काय बघायचं पुढे? तर स्मृती संवर्धनासाठी योग असा भाग त्याच्यामध्ये बघायचा आहे. किंवा आता स्मृती जी आहे, मग ती कमी जास्त असते का? एखाद्या व्यक्तीमध्ये कमी जास्त असते का? किंवा तिला वाढवता येतं का? त्या गोष्टी पण आपल्याला बघणं गरजेचं असतं. तर त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे बघा. स्मृतीवर अनेक घटक परिणाम करणारे असतात आणि त्यापैकी काही जे घटक आहेत, ते आपण आपल्या जीवनात बदल करून ते बदलू शकतो आपण किंवा आणखीन त्याच्याबद्दल काय म्हणता येईल, तर योग्य उपाययोजना करून किंवा योग्य उपाययोजना जर आपण केल्या, तर आपल्या स्मृतीमध्ये आपण सुधार करून आणू शकतो. सुधार करून आणू शकतो. आता बघा, 2 विद्यार्थ्याची उदाहरणं आपण घेऊयात किंवा शिक्षक शाळेमध्ये शिकवत असतील, तर काय म्हणतात विद्यार्थ्यांपुढे, की एखाद्याला जर लक्षात जरी राहत नसलं, तर तेव्हा एक उदाहरण ते सहजच देऊन जातात, की बुद्धी सर्वांची सारखीच असते असं म्हणतात. परंतु त्याच्या लक्षात राहतं, तुझ्या लक्षात राहत नाही असं म्हणतात. परंतु ही गोष्ट काय आहे? चुकीची आहे. मेंदू सर्वांचा सारखा असतो. मेंदूची रचना सर्वांची सारखी असते. परंतु बुद्धी जी आहे किंवा ही जी स्मरणशक्ती आहे, लक्षात ठेवण्याची जी शक्ती आहे, ही शक्ती मात्र सर्वांमध्ये वेगवेगळी असते. आता जसं की आता डोळ्याची रचना बघा. डोळ्याची रचना माझीही सारखीच आहे, तुमचीही सारखीच आहे, सर्वांची सारखीच आहे. का कोणामध्ये असं आहे का डोळा फक्त पांढऱ्या बुबुळाचाच आहे का? असं नाही. तर सर्वांमध्ये डोळ्याची रचना सारखीच आहे. पण फरक काय आहे? तर दिसण्याची जी शक्ती आहे, दृष्टी जी आहे, ती कमी जास्त आहे. कोणाला लांबचं दिसतं, तर कोणाला दिसत नाही. कोणाला जवळचं दिसतं, कोणाला जवळचं दिसत नाही. असं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण डोळ्यांची रचना सर्वांचीच सारखी आहे. म्हणजे तिच्या शक्तीवर आधारित त्या गोष्टी झाल्या. त्याचप्रमाणे बुद्धीविषयी किंवा स्मृतीविषयी जरी बोलायचं झालं, तर सर्वांचा मेंदू सारखाच असतो. पण त्याच्यामध्ये सेव्ह केली जाणारी मेमरी असेल किंवा बुद्धिमत्ता असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन असेल, या सर्व वेगवेगळ्या ज्या कार्याच्या ज्या गोष्टी आहेत मेंदूच्या, त्या मात्र सर्वांमध्ये कशा असतात, वेगवेगळ्या स्वरूपाच्या अशा असतात. त्यापैकीच एक आहे स्मरणशक्ती. आणि आता काही जणांची स्मरणशक्ती चांगली असेल, काही विद्यार्थ्यांची, तर काही विद्यार्थ्यांची कशी असेल, साधारण असेल, काही जणांची मध्यम असेल. परंतु मग या स्मृतीवरती काही उपाययोजना करून आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. मग हा नियम कोणासाठी लागू पडेल? हा सर्वांसाठी लागू पडेल. ज्यांना स्मृती चांगली आहे, त्यांची स्मृती अनेक दृढ होईल आणि ज्यांची स्मृती कमजोर आहे, त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये मात्र तिथं सुद्धा फायदा दिसून येईल. म्हणजे त्यांची सुद्धा स्मरणशक्ती वाढेल. चांगली असणाऱ्याची पण वाढेल आणि कमी असणाऱ्याची पण सर्वांनाच त्याचा फायदा आहे. त्यासोबत आता आणखीन एक विषय आपल्याला छोटासा याच्यामध्ये बघायचा आहे. तर तो काय आहे? तर स्मरणशक्तीसाठी योग बघण्याच्या पूर्वी आणखीन एक 2-3 गोष्टी बघूयात आपण. तर काय आहे? स्मरणशक्तीवर परिणाम करणारे काही घटक आहेत. काय आहेत? स्मरणशक्तीवर परिणाम करणारे काही घटक आहेत. मग कोणकोणते घटक आहेत? तर त्याच्या बाबतीत आपल्याला काय बोलता येईल? तर एक आहे एकाग्रता. हे लिहून घेतलं तरी चालेल बघा, कारण नोट्समध्ये हा भाग नाही. एक आहे एकाग्रता. दुसरं एकाग्रतालाच आपण काय म्हणूयात? लक्ष किंवा फोकस. इंग्रजीमध्ये फोकस म्हणूयात. मग आता बघा, एक लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी वर्गामध्ये शिकत आहेत आणि काही विद्यार्थ्यांचं लक्ष वर्गामध्ये आहे. पण काही विद्यार्थ्यांचं लक्ष वर्गात नाही, बाहेर आहे. तर मग स्मृतीत कोणाच्या राहील?
एकाग्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, काही एकाग्र नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या. आता एकाग्र नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्मृतीबाबत तर बोलायची गरजच नाही. का? कारण जो विषय होतोय, तो विषयच ते ऐकत नाही. बरोबर आहे? आणि त्या विषयाची किंवा ती जी डाटा जो आहे, तो त्या डाटाची एंट्रीच त्याच्या कॉम्प्युटरमध्ये होत नसेल, तर सेव्ह कुठून होणार आहे? बरोबर आहे. अगोदर सेव्ह जर करायचा असेल, तर तो डाटा एंटर केला पाहिजे. आणि लक्ष किंवा हा एकाग्रता नावाचा जो प्रकार आहे, तर डाटा एंट्रीसाठी काय केलेला आहे तो क्लोज झालेला आहे. एंट्रीच होऊ देत नाही मध्ये. सेव्ह होण्याचा तिथं विषयच येत नाही. त्याचप्रमाणे मग तर स्मृतीशक्तीवरती परिणाम करणारा एक घटक त्यापैकी म्हणजे एकाग्रता आहे. लक्ष असणं वर्गामध्ये गरजेचं आहे. मग ते विद्यार्थी कितवीचे असोत, माध्यमिक असतील, उच्च माध्यमिक असतील किंवा प्राथमिक असतील, सर्वांसाठीच सर्वांचं लक्ष एकाग्र असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचसोबत आणखीन एक पुढचा घटक आहे, तो आहे प्रेरणा. प्रेरणा किंवा उत्साह. प्रेरणा किंवा उत्साह. आता बघा, बरेच विद्यार्थी वर्गामध्ये असे सुद्धा असतात, की अ, सगळं जास्तीत जास्त लक्ष घंटी कधी वाजेल आणि आपल्याला कधी सुट्टी मिळेल, असं पण असतं. बरोबर आहे. पटकन कधी दप्तर घ्यावं आणि पळत जावं. म्हणजे त्या विषयामध्ये त्यांची आवड नाही किंवा तो विषय त्यांना समजत नसेल. असं त्याच्याविषयी बऱ्याच गोष्टी आहेत. तो विषय वेगळा आहे. एक मिनिट. बघा, तर मग हा उत्साह जो आहे, हा उत्साह सुद्धा आपल्याला योगाच्या मार्फत वाढवता येतो. बरोबर आहे. वाढवता येईल का? सहजच शक्य आहे. ते वाढवणं सुद्धा शक्य आहे. आता बघा, एखादा व्यक्ती नियमित योग करत आहे. रोज करतो. जसं की आज पोकळे सर नाहीत बघा किंवा ठोसर सर. तुम्ही दोघं पण नियमित योगा करता असं मला बहुतेक माहीत आहे. बरोबर आहे. तर आता यांच्यामधला जर 1 दिवस जरी मिस झाला, तरी मी कसा होता अनुभव काय येतो? मी आहे सर, व्हिडिओ बंद आहे. आहेत का? बरं, बरं. ठीक आहे. तर आता तुम्ही नियमित करत आहात. का बाकीचे पण हो. करत असतील, नसतील त्याच्याविषयी मला माहिती नाही. पण तुमच्याविषयी माहिती आहे म्हणून म्हणलं. तर आता तुमच्यामधला रोजच्या दिवसापैकी 1 दिवस जर मिस झाला योगा करण्याविषयीचा, तर कसा अनुभव येतो? काय वाटतो अनुभव? म्हणजे दररोजच्या एवढं फ्रेश राहत नाही, अंग थोडं जड पडतं. हां. दररोजच्या एवढं फ्रेश नाही. फ्रेश फ्रेश उत्साह राहत नाही. उत्साह उत्साह कमी वाट होतो. उत्साह कमी होतो. उत्साह कमी होतो. फ्रेश नसते आणि एखादं कार्य पार पाडण्यासाठी उत्साह असणं आवश्यक असतं. उत्साह महत्वाचा. हो. कोणतंही असो, मग शिक्षण घेण्याचं कार्य असो किंवा आपल्या दैनंदिन कार्यालयातील कामं असतील किंवा घरातली कामं असतील किंवा आणखीन कुठली इतर कामं असतील, तर ते कार्य पार पाडण्यासाठी उत्साह असणं आवश्यक आहे आणि उत्साह असेल तरच एखादा विषय सुद्धा आपण चांगला ग्रहण करू शकतो आणि विषय चांगला ग्रहण केला तरच तो आपल्या स्मृतीमध्ये सुद्धा घट्ट होतो. म्हणजेच प्रेरणा हा सुद्धा विषय स्मृतीवरती परिणाम करणारा घटक आहे. त्यासोबत आणखीन एक पुढे घटक आहे, तो आहे भावनिक स्थिती. भावनिक स्थिती किंवा काही विद्यार्थी बघा, आता आपल्याला हे शिक्षणामध्ये सर्व लागू करायचं आहे बरं का. पुढे आणखीन एक विषय येणार आहे हं. तो. मग सर्वच विद्यार्थ्यांविषयी ते विचार आपल्याला करावे लागणार आहेत. मग काही विद्यार्थी जे असतात, सतत उदास असतात बघा. सतत दुःखी असतात. कुठेतरी म्हणजे त्यांना पाहिलं की लक्षात येतं, की दुःखी असल्यासारखं. आता प्राथमिक वर्गातील असतील, तो विषय वेगळा आहे. तिथं दुःखी म्हणायचं नाही त्यांना, आळशी म्हणायचं. आळशी असू शकतात किंवा मंद असू शकतात किंवा जे प्राथमिक याच्यातले विद्यार्थी असतात म्हणजे 5वी 6वी पर्यंतचे किंवा 7वी 8वी पर्यंत लहानापासून अंगणवाडीपासून ते 10वी पर्यंत हा जो भाग आहे, हा व्यक्तीच्या जीवनातील
कफज प्रधान भाग आहे. कोणता भाग आहे? वात, पित्त आणि कफ हे जे 3 दोष आहेत, 3 दोषामधील हा जो भाग आहे, जीवनातील काळ जो आहे, तो कफज प्रधान आहे. आणि जी व्यक्ती कफाच्या प्रभावाखाली असते, ती किंवा प्राधान्य कफाचं जर असेल, तर ती व्यक्ती सतत उदास असते. उदासीपणा त्यांच्यामध्ये असतो किंवा सॅडनेस, दुःखीपणा हा सुद्धा त्यांच्यामध्ये असतो किंवा निष्क्रियता, काम न करू वाटणं, काम न करू वाटणं अशी गोष्ट सुद्धा त्यांच्यामध्ये असते. आता बघा, कफ म्हणलं की तुम्ही नुसतं सर्दी, पडसं, खोकला असा विचार नाही त्याचा बरं का. ते दोष विकृत झाल्यास आहे. वात, पित्त, कफ हे शरीराला धारण करणारे आहेत. धारण करणाऱ्या 3 गोष्टी आहेत. त्याला दोष म्हणायचं नाही. जर ह्या 3 गोष्टी प्रकुपित झाल्या, कुपित झाल्या, तर त्यांना दोष म्हणायचं. पण अगोदर दोष त्यांना म्हणायचं नाही. ते कारण ते आपल्या शरीराला धारण करत आहेत. बरोबर आहे. मग ते असणं सुद्धा शरीरामध्ये गरजेचं आहे. परंतु ते जास्त झाले, तर मग मात्र विकार निर्माण करतात किंवा ते कमी झाले, तरी सुद्धा ते विकार निर्माण करतात. परंतु साम्य अवस्थेमध्ये असतील, तर ते आपल्या शरीरासाठी उत्तम आहेत. मग त्याचप्रमाणे कफज प्रधान किंवा जे वातज प्रधान लोक आहेत बघा, वयस्कर लोक जे आहेत 60, 70, 80, 50 आता यांच्यामध्ये कोणता दोष प्रधान असतो? तर वात दोष प्रधान असतो. जीवनातील हा जो काळ आहे, तो वात दोषाचा प्रधान आहे. मग त्यांच्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, अंगदुखी असे लक्षणं त्यांच्यात दिसून येतात. आणि अ, 12वीच्या नंतरचा जो पिरियड आहे, तो कसा आहे? पित्तज प्रधान आहे. पित्तज प्रधान. बघा 12वीला 11वीला गेले की तोंडावरती ते पुरळ येतात, फोड येतात. तारुण्याचं लक्षण आहे. आणि हा जो कालावधी असतो तो पित्तज प्रधान असतो. याच्यामध्ये चंचलता भरलेली असते. चंचलता असते. तसंच मग कफज प्रधानाची आपण जी लक्षणं सांगितली, आता काही-काही जे मुलं असतात, तर त्यांना काम जरी सांगितलं, एक काम त्यांना 10 वेळेस सांगावं लागतं. मग ते उठतात. म्हणजे इतका आळशीपणा आहे. कामच करू वाटत नाही. अशी प्रवृत्ती सुद्धा कफज प्रधान व्यक्तीची किंवा विद्यार्थ्याची असू शकते. मग अ, योग असेल किंवा व्यायाम असेल, याचा काय मग परिणाम इथं विद्यार्थ्यांसाठी काय असेल? तर योगामुळं ही कफज कफाला आपल्याला नियंत्रणामध्ये ठेवता येतं. कफज, शैथिल्य, स्थूलता, जाड्य, निष्क्रियता, उदासीनता, दुःखीपणा ही जी कफाची लक्षणं आहेत, ती सगळी लक्षणं आपल्याला कमी करता येतात. आणि शरीरामध्ये चंचलता सुद्धा इथं येऊ शकते. त्यासोबत काम करण्याची प्रवृत्ती दृढ होते. आत्ताच बघा ते जे उदाहरण घेतलं आपण ठोसर सरांचं, की एक दिवस जरी आपण योग नाही केला तर उत्साह कमी वाटतो आणि ज्या दिवशी योगा केलेला असेल त्या दिवशी उत्साह चांगला वाटतो. म्हणजे अध्ययन करण्यासाठी, अध्यापन करण्यासाठी किंवा शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी, स्मरण करण्यासाठी सुद्धा उत्साह आवश्यक असतो. त्यालाच म्हणायचं आहे. त्या व्यक्तीची भावनिक स्थिती ही चांगली असणं गरजेचं आहे. भावनिक स्थिती जी आहे, ती स्मृतीवर परिणाम करणारी आहे असं म्हटलेलं आहे. त्यासोबत 4था जो पॉइंट आहे, तो आहे शारीरिक स्थिती. स्मृतीवर परिणाम करणारा शारीरिक स्मृती आहे, शारीरिक स्थिती म्हणजे एखादा विद्यार्थी आजारी आहे. जसं की ताप असेल, खोकला असेल किंवा तो वारंवार आजारी पडत असेल. 2 उदाहरणं तिथं आपण देऊया. एखादा आजारी आहे सध्या आणि आजारी असलेल्या व्यक्तीचं लक्ष कामामध्ये लागतं का? किंवा अध्ययनामध्ये लागेल का? शिक्षण घेण्यामध्ये लागेल का? लागणार नाही. आणि जर लक्षच आता पहिलं तत्व काय आहे? एकाग्रता आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकाग्रतेवरती सुद्धा परिणाम करत आहेत बघा. आणि जर व्यक्ती आजारी असेल आणि तो व्यक्ती शाळेत आलाय, तो विद्यार्थी आलाय शाळेत, पण येऊन त्याचा फायदा नाही. कारण त्याचं लक्षच त्या शिकवण्यावरती राहणार नाही. बरोबर आहे? मग मग बघा, तर आणि हा जर विद्यार्थी सारखं-सारखंच जर आजारी पडत असेल, तरी त्याचा परिणाम सुद्धा काय होणार आहे?
स्मृतीवरती होणार आहे. शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. भावनात्मक निरोगी असणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक आता महत्त्वाची गोष्ट आहे, ती आहे तणाव. तणाव सुद्धा स्मृतीवर परिणाम करतो. म्हणजेच बघा काय, आता विद्यार्थ्यामध्ये कुठून तणाव आला? 11वी-12वीच्या विद्यार्थ्यामध्ये तणाव आहे, ठीक आहे असं म्हणूया. तेव्हा बघा तणाव कधी येतो किंवा ताण कधी येतो? ताणाची व्याख्या कधी समजते? जीवनात आपण पुढं प्रौढ झालो की आपल्याला आपल्या रोजच्या जीवनातील तणाव आपल्याला लक्षात येतो. परंतु पहिलीचे लेकरं आहेत, 5वी-7वीचे आहेत, यांचा आणि त्या ताणाचा काय संबंध आहे मग? त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत का? त्यांना काही फेस करावं लागतंय का? तर काय फेस करावं लागत असेल, तर आधुनिक जे शिक्षण आहे, आता सध्या जे दिलं जाणारं, जसं की वेगवेगळ्या शिकवण्या असतील. आता बघा, विद्यार्थ्यांना वेळच मिळत नाही. थोडासा सुद्धा वेळ त्यांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, त्यांची कला जोपासण्यासाठी वेळच मिळत नाही. कारण दिवसभर शाळा असते, सकाळी ट्युशन असतं. पुन्हा शाळा संपली की लगेचच 1 तासभर जरी घरी राहिले, तर लगेच दुपारच्या शिकवणी असतात. आणि एवढे मोठे अभ्यासक्रम, एवढा मोठा अभ्यास आणि एवढ्या मोठ्या पालकांच्या इच्छा. म्हणजे आपला विद्यार्थी, म्हणजे आपला मुलगा हा शाळेमध्ये प्रथम असला पाहिजे, हे सर्वच पालकांना वाटतं. बरोबर आहे. आणि त्या पालकांच्या इच्छेमुळं त्यांच्यावर आलेला दबाव. अभ्यास केलाच पाहिजे, इतका अभ्यास झालाच पाहिजे, ही शिकवणी झालीच पाहिजे, शाळेत गेलंच पाहिजे. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या लहान मुलं पाळताना काय येतं, त्यांच्यावरती सुद्धा एक प्रकारचा तणाव निर्माण होत असतो. त्यांच्यावरती सुद्धा ट्रेस निर्माण होत असतो. या ट्रेसला ते बळी पडलेले असतात. मुक्त त्यांना फिरण्यासाठी वेळ देणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती जर तणावामध्ये असेल, तर त्याचा परिणाम सुद्धा स्मृतीवरती होत असतो. बरोबर आहे. मग आता हे झाले वेगवेगळी स्मृतीवरती परिणाम करणारे घटक. कारण हे पाहणं आपल्याला आवश्यक होतं. कारण आपल्याला स्मृती संवर्धनासाठी योग बघताना पुढे जी उदाहरणं देणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर बघा, आता याच्यानंतर आपल्याला दुसरा जो भाग बघायचा आहे, तो आहे स्मृती सुधार तंत्रे. बघा, लिहा किंवा लिहून घ्या. स्मृती सुधार तंत्रे. आता याच्यामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे स्मृतीवर परिणाम करणारे वेगवेगळे होते घटक, त्याचप्रमाणे स्मृती सुधार तंत्रे सुद्धा वेगवेगळी आणि अनेक आहेत. परंतु आता ही वेगवेगळी स्मृती सुधार तंत्रे आपल्याला इथं बघायची नाहीत. तर योगाशी संबंधित कोणकोणती स्मृती सुधार तंत्रे त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येतील ते बघायचं आहे. तर आता याच्यामध्ये योगाचा अभ्यास लागू करताना तर आपल्याला सुरुवातीपासून तिथं बघायचं आहे. कोणकोणता भाग बघायचा आहे? नियमांचा भाग बघायचा आहे. तर योग म्हणलं, की आसन आणि प्राणायाम आणि सूर्यनमस्कार एवढ्यापुरता मर्यादित ठेवायचा नाही. तर त्याची सुरुवातच कुठून करायची? नियमापासून त्याची सुरुवात करायची. मग नियमामधील आपल्याला कोणता भाग हा विद्यार्थ्यांसाठी तिथं लागू करता येईल, जो की त्यांना स्मृती सुधारण्यासाठी मदत करेल? सांगता येईल एखादा भाग नियमामधील तुम्हाला? नसेल तर मी तर सांगणारच आहे. सर स्वाध्याय. हां, राइट. छान. आणखीन काही? बघा, पहिलाच पॉइंट सांगितलात माझा तुम्ही, नोट केलेला. आणखीन काही अहिंसा सांग. सुद्धा येऊ शकतात. काय? अहिंसा. मग तो कसा लागू करता येईल आपल्याला? खोड्या म्हणजे वगैरे काही जे असते ना, ते खोडकरपणा ते त्यात येऊ शकतो. हां, हां. सत्य पण सर, सत्य. अहिंसा सत्य. सत्याचा वापर कसा करता येईल? खरे बोलावे, म्हणजे खरे बोलण्याचे फायदे काय ते मुलांना सांगावं, जेणेकरून एक आदर्श व्यक्तिमत्व तयार होईल. बरं, ठीक आहे. पण हे खरं बोलणं जे आहे, ते स्मृतीवर परिणाम करणारं आहे का? ते नाही, पण मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये योगाचा समावेश आता करण्यासाठी.
आपण भाग पुढे येणार आहे. खेळ जो आहे बघा, खेळामध्ये पाहताना अहिंसा ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पुढचा जो आपला पॉइंट आहे किंवा योगा इन स्पोर्ट, त्याच्यामध्ये ते येणार आहे अहिंसा, सत्य अशा वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत. पण त्याच्यापूर्वी आता आपण विद्यार्थ्यांसाठी बघत आहोत तर स्मृती सुधार तंत्रामध्ये अनेक घटकापैकी एक घटक आहे सराव आणि उजळणी. या काय आहे? सराव आणि उजळणी असं सांगितलेलं आहे. सराव एखाद्या गोष्टीचा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणण्यासारखं. जितकी प्रॅक्टिस आपण करू तितकं ते परफेक्शन त्याच्यामध्ये मिळत असतं. किंवा आता याचा आणि योगामधील कोणत्या गोष्टीचा तिथं संबंध लावता येईल तर स्वाध्यायाचा आणि या स्मृती सुधार तंत्राचा सराव आणि उजळणी आणि स्वाध्याय याच्याशी आपल्याला तिथं सहसंबंध लावायचा आहे. तर बघा आध्यात्मिक दृष्टिकोनातून किंवा योगामध्ये स्वाध्यायाचा अर्थ काय आहे सांगा? आध्यात्मिक दृष्टिकोनातून परत परत अभ्यास करणे योगाचा, म्हणजे परत परत सराव करणे एखाद्या आसनाचा आणि म्हणजे पारंगत स्वाध्याय. होणे एखादा आसन करण्यामध्ये. बरं, ठीक आहे. आणखीन कुणी? त्या स्वाध्याय म्हणजे त्या ज्ञानविषयक जी ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करणे, समजा अभ्यास करणे सर, अभ्यास करणे, विषयांचा अभ्यास करणे, विषयांचा अभ्यास करणे. ठीक आहे. बघा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर त्याचा स्वाध्यायाचा आपण सहसंबंध बघितला तर त्याला काय म्हणायचं आहे? वेद किंवा धार्मिक ग्रंथ यांचं अध्ययन म्हणजे स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. हा अर्थ कशामार्फत झाला, कशातून झाला? योग किंवा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून हा अर्थ झाला. किंवा स्व अध्ययन म्हणजे स्वाध्याय असं सुद्धा त्याचा अर्थ निघतो. किंवा चिंतन म्हणजे स्वाध्याय किंवा स्वतःचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय. किंवा आता बघा ह्या ज्या गोष्टी आहेत वेद, पुराण, शास्त्र, धार्मिक ग्रंथ यांचा अभ्यास किंवा यांचं अध्ययन म्हणजे सुद्धा स्वाध्याय हा धार्मिक अर्थ झाला. पण त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे काय? गुरुने शिकवलेल्या शिकवणींचा अभ्यास. गुरुने शिकवलेल्या शिकवणींचा अभ्यास किंवा अध्ययन करणे म्हणजे सुद्धा स्वाध्याय. आता हे वेगवेगळे अर्थ आपण इथं पाहिले, आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण पाहिले. आता याचा उपयोग आपल्याला विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल बघा. तर याच्यामध्ये बघा आणखीन एक नियम स्वाध्यायासाठी असतो आणि हा स्वाध्याय जो आहे तो नियमित करायचा असतो. त्याच्यासाठी एक नियम असतो बघा. कोणी करतं का तुमच्यापैकी स्वाध्याय? रोज स्वाध्याय करतं का कोणी? नाही. एक लोक बघा रोज ज्ञानेश्वरी वाचतात म्हणजे ते स्वाध्यायच करत आहेत. बघा काय त्यांचा नियम काय असतो? एक अध्याय नाही जरी वाचणं झालं तरी एक पान तरी वाचावं किंवा एक ओवी तरी वाचावी असा नियम असतो. म्हणजे स्वाध्यायाचा नियम काय आहे? दैनंदिन झाला पाहिजे. जास्तीत जास्त झाला तर छान आहे, पण जास्तीत जास्त झालाच नाही तर कमीत कमी जरी झाला पाहिजेच. एक ओवी तर वाचली पाहिजे. खूप काम आहे, भरपूर काम आहे आज, त्याच्यामुळं पहिल्यांदा उठल्या एक ओवी वाचली आणि ठेवलं, ज्ञानेश्वरी ठेवली. आणि आज कामच नाही म्हणून छान अशापैकी बऱ्याच ओव्या वाचल्या, त्याचा अर्थ समजून घेतला, असा एखाद्याचा नियम असतो. बरोबर आहे? हा सुद्धा नियम म्हणजे काय झाला? स्वाध्यायच झाला. किंवा मग आता तुमच्यापैकी कोण आहे का असं करणार सांगा बरं? असेल किंवा नसेल? सध्या आहे MA योगामुळे. म्हणजे कशाचा अभ्यास करताय? काय जे 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 विषय हातात पडेल त्याचा करायचा अभ्यास. आता बघा हेच तत्व विद्यार्थ्यांसाठी लागू पडतं. जे विषय आपण शिकवतोय किंवा गुरुने जे शिकवलंय किंवा आता शिक्षण आद्य कर्तव्य माणसानं पार पाडलं पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे वयानुसार सुद्धा आपली कर्तव्य बदलत जातात.
वयानुसार सुद्धा कर्तव्य बदलत जातात. आता आपण विद्यार्थी दशेमध्ये आहोत, शिक्षण घेत आहोत. मग त्याचं मुख्य कर्तव्य काय आहे, आद्य कर्तव्य काय आहे? शिक्षण व्यवस्थित घेणे. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पुन्हा प्रौढ अवस्थेमध्ये गेलो, मग तेव्हा आपली कर्तव्य वेगवेगळी बदलतात. बरोबर आहे. आई वडिलांना सांभाळणे, समाजासाठी कार्य करणे, स्वतःसाठी कार्य करणे, अशी कर्तव्य ज्येष्ठीची वेगवेगळी बदलत जातात. परंतु आता विद्यार्थी जीवन कालामध्ये या दशेमध्ये काय गरजेचं आहे? शिक्षण त्यानं घेणं त्याचं आद्य कर्तव्य आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये आद्य कर्तव्य पार पाडणं हा सुद्धा अतिशय महत्वाचा नियम आहे. बरोबर आहे. मग आणखीन एक विषय याच्यामध्ये काय येईल, तर ज्याप्रमाणे वेद आणि शास्त्र यांचं अध्ययन कधी करावं, तर लहानपणी केलं तरी छानच आहे, परंतु ते आपण प्रौढ याच्यामध्ये त्याच्यासाठी आपण जास्त वेळ तिथं देऊ शकतो. परंतु विद्यार्थी अवस्थेमध्ये कमी वेळ देऊ शकतो. ही गोष्ट वेगळी झाली. पण आता त्यांच्यासाठी अध्ययन, आता त्यांच्यासाठी वेद आणि शास्त्र काय आहेत, तर शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी, शाळेमध्ये शिकवला जाणारा भूगोल, शाळेमध्ये शिकवला जाणारा इतिहास, गणित, मराठी, हे जे वेगवेगळे ग्रंथच म्हणायचे यांना, पण हे जे शिकवलं जातंय, हे वेगवेगळे जे शिकवले जाणारे विषय आहेत, तेच त्यांच्यासाठी ग्रंथ आहेत. तेच त्यांचं अध्ययन करणं, हेच त्यांचा स्वाध्याय आहे किंवा हेच त्यांचं आद्य कर्तव्य आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये एक नियम त्यांनी काय पाळला पाहिजे, की रोजचा अभ्यास रोज करणे. रोजचा अभ्यास रोज नियमित करणे. म्हणजे ज्याप्रमाणे आता मी ज्ञानेश्वरीचं उदाहरण दिलं, स्वाध्यायाचा नियम काय आहे? हे खंड न पडू देणे हा त्याचा अतिशय महत्वाचा नियम आहे. तो पाळणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या सरांनी म्हणजेच आपल्या गुरूंनी शाळेमध्ये रोज काय शिकवलंय त्याचं चिंतन करणे आणि रोजच्या रोज चिंतन करणे, हे कशामध्ये येतं? स्वाध्यायामध्ये आपल्याला ते लागू करता येतं. मग स्मृतीचा आणि याचा काय संदर्भ आहे? तर आत्ताच आपण वेगवेगळ्या ज्या स्मृती बघितल्या, त्याच्यातील दीर्घकालीन नावाची जी स्मृती होती, बरोबर आहे, ती जी अल्पकालिक स्मृतीचं वारंवार चिंतन केलं की तिचं रूपांतर सुद्धा दीर्घकालीन मध्ये होत होतं. त्याचप्रमाणे रोज शिकवला जाणारा अभ्यास रोज केला, परत रिव्हिजन केलं त्या गोष्टींचं, की ते काय होईल? त्यांचं रूपांतर दीर्घकालीन स्मृतीमध्ये होईल. म्हणजे स्मृतीवर परिणाम करणारा घटक, स्मृती सुधार तंत्र जे आहेत, सराव आणि उजळणी, हा जो भाग आहे तो आपण स्वाध्यायामध्ये तो लागू करू शकतो. स्वाध्याय करणं मुलांसाठी अत्यावश्यक आहे. आणखीन एक महत्वाचं, आता चिंतन नावाचा जो भाग आहे, तर शिक्षण पूर्ण झाले आणि किंवा पठन पठन मनन चिंतन ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. रोजच्या रोज पठन करणं किंवा त्यांच्याकडून पठन करून घेणं रोजच्या रोज, हे जे आहे, हा जो भाग आहे तो प्राथमिक शिक्षणामध्ये येतो. कोण्या शिक्षणामध्ये येतो? प्राथमिक. जी मुलं पहिली आहेत, पहिली 5वी पर्यंतची अशी जी मुलं आहेत. आता चिंतन नावाचा जो भाग आहे तो कधी येतो? की उच्च शिक्षणाच्या वेळी चिंतनाचा भाग येतो. उच्च शिक्षणाच्या वेळी कोणता भाग होतो? विश्लेषण, विषयाचं अधिक विश्लेषण करून घेणं, हा भाग उच्च शिक्षणाच्या वेळी येतो. आणि आणखीन एक महत्वाचा आपण अर्थ तिथं सांगितलेला आहे स्वाध्यायाचा, की स्व-अध्ययन, स्वतःचा अभ्यास. म्हणजे मी आजचा अभ्यास पूर्ण केला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे स्व-अध्ययन झालं, स्वतःविषयीचं. बरोबर आहे. आता हा भाग मग कोणाला लागू पडेल? पहिलीच्या मुलाला कळेल का मी आज अभ्यास केलाय का नाही? हे त्याला कळेल का? किंवा मी अभ्यास केलाच पाहिजे, गरजेचं आहे, हे माहित आहे का त्यांना? नाही. ते आपण करून घ्यायचं असतं, पालकांनी करून घ्यायचं असतं. रोजचा अभ्यास रोज करून घेणे. पण आता विद्यार्थी पुढे आलेला आहे, प्राथमिक मधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक 11वी-12वीला आलेला आहे. अशा वेळी मात्र विद्यार्थी मुक्त असतात. त्यांच्यावरती बंधनं नसतात. त्यांना छडी मारली जात नाही. 12वीला गेलं की छडी मारतात का? नाही. बंद होते छडी मारायची. तू गृहपाठ केलास का? विचारलं जातं का तिथं तुम्हाला? नाही. हे पूर्ण करून आण. हा भाग कशामध्ये आहे? कोणत्या शिक्षणामध्ये आहे? अगोदरच्या
प्राथमिक शिक्षणामध्ये आहे. इथं बंधन आहेत. गृहपाठ नाही केला की मार खावा लागतो. बरोबर आहे. म्हणजे बंधनकारक आहे. पण त्या स्व-अध्ययन हा जो अर्थ आपल्याला कुठे लावायचा आहे, की माध्यमिकच्या नंतर आता समजा 12वी वगैरे हा विषय आहे. तिथं मात्र गृहपाठ नाही केला तरी चालतो. अभ्यास केला तरी कोण विचारत नाही. नाही केला तरी कोणी विचारत नाही. बरोबर आहे. कॉलेजला आलं तरी कोणी विचारत नाही. नाही आलं तरी कोणी विचारत नाही. बरोबर आहे. 11वीला जातो आपण. 11वीलाच आपलं एक हे होतं, की 11वीला नाही गेलं तरी चालतं. असं म्हटलं जातं. बरोबर आहे. 10वी नंतर आणि शाळा न जाणं म्हणजे आपल्यासाठी आवडीचा विषय असेल किंवा नसेल 10वी पर्यंतचा. बरोबर आहे. शाळा जितकं न जाणं होईल तितकं आपल्याला आवडत असतं. विद्यार्थ्यांना आवडत असतं. बरोबर आहे. म्हणजे इथं एक विरजण टाकल्यासारखी गोष्ट आपल्या समाजामध्ये आहे, की 11वीला गेलं की शाळा म्हणजे नाही गेलं तरी चालतं. जे त्याच्या त्या मनावरती बिंबतं आणि इथंच त्याला कलाटणी, त्याच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या गोष्टी घडतात. आता इथं सुद्धा त्याला रेग्युलर जाणं आवश्यक आहे 11वीला. बरोबर आहे. रेग्युलर 11वी केला तरच 12वीला पण रेग्युलर करेल आणि हे 2 वर्ष अतिशय महत्त्वाची सुद्धा असतात. परंतु आता हा 12वीला गेलाय किंवा इंजिनिअरिंगला गेलाय किंवा डॉक्टरकीला गेलाय, वेगवेगळ्या फील्डमध्ये हा विद्यार्थी गेलेला आहे. परंतु 12वीला चांगले मार्क असतील तरच तो इंजिनिअरिंग किंवा पुढल्या विषयासाठी म्हणजे आयुष्यामध्ये कलाटणी देणारा हा भाग आहे 11वी-12वीचा. बरोबर आहे. मग आता स्वाध्यायाचा जो आपण अर्थ बघितला स्व-अध्ययन हा भाग म्हणजे त्यानं स्वतःचं चिंतन केलं पाहिजे, की मी आज अभ्यास केलाय का? मी आज कॉलेजला गेलो होतो का? आणि जायलाच पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, स्वतःचा अभ्यास स्वतः करून घेणं हा विषय मात्र उच्च शिक्षणामध्ये तिथं लागू शकतो. म्हणजे स्वाध्यायाचा आपण समावेश कसा करू शकतो, हा विद्यार्थ्यांच्या वयावरती सुद्धा अवलंबून असणारा विषय आहे. त्यासोबत आता आणखीन एक गोष्ट बघायची आहे आपल्याला नियमामधील आणि ती गोष्ट आहे तप. आज स्वाध्यायाचा विषय संपला. आता तपाचा विषय. मग तप आपल्याला कसं लागू करता येईल विद्यार्थ्यांसाठी? सांगता येईल काही? सांगता येईल थोडक्यात कोणाला? म्हणजे परिस्थितींचा विचार न करता अभ्यास करत राहणे. राईट. छान. बघा, हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आता बघा तपाची व्याख्या तुम्ही योगाच्या दृष्टिकोनातून सांगा तपाची व्याख्या अगोदर. मग आपण इकडे लागू करू आपण शिक्षणामध्ये. जसं की स्वाध्यायाची बघितली योगाच्या दृष्टिकोनातून. स्वाध्यायामध्ये काय सांगितलं? योग आध्यात्मिक दृष्टिकोनातून शास्त्रांचा अध्ययन करणं. परंतु आपण शिक्षणामध्ये त्याचा समावेश कसा केला, की त्यांची जी अभ्यासक्रमातील पुस्तकं आहेत, त्यांचा अभ्यास करणं. असं त्याचं कन्व्हर्शन केलं. कारण त्यांचंच ते त्यावेळेचं आद्य कर्तव्य आहे. ते पार पाडणं त्यांनी गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे मग तप याचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून तप म्हणजे काय सांगा? मग आपल्याला त्याला कन्व्हर्ट कसं करता येईल बघूया. अडचणींवर मात करत एखादा निश्चय पूर्ण करणे. हं. द्वंद्व तप सहन करणे. द्वंद्व सहन करणे. म्हणजे कशातलं द्वंद्व? तर आपलं ध्येय असतं. अध्यात्मामध्ये ध्येय असतं. ईश्वर प्राप्ती किंवा मोक्ष गाठणं किंवा समाधी गाठणं हे अध्यात्मातली काय आहेत? ध्येय आहेत. बरोबर आहे. कैवल्य प्राप्ती करून घेणं. मग ते प्राप्त करताना जे काही द्वंद्व म्हणजे काय? अडचणी. ज्या काही अडचणी येतील त्यांच्यावरती मात करत पुढे जायचं आहे आणि आपली अंतिम ध्येय जे आहेत, मोक्षप्राप्ती असेल, कैवल्य असेल, समाधी असेल, ह्या गोष्टी मिळवणं म्हणजे तप अशी व्याख्या तिथं आपण अध्यात्मामध्ये करतो. त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये कसं तपाला आपल्याला लागू करता येईल? तर आणखीन एक तप म्हणजे कठोर अनुशासन किंवा त्यागपूर्वक केलेले प्रयत्न किंवा आणखीन त्याच्याबद्दल काय म्हणता येईल?
शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करणे आणि आणखीन एक म्हणायचं म्हटलं तर आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे, प्रयत्नपूर्वक वाटचाल करणे, असे वेगवेगळे अर्थ आपण तपामध्ये घेतो. मग त्याचा आपण बघा कसा त्याला लागू करतो, कसं लागू करू शकतो. आत्ताच मी स्वाध्यायामध्ये म्हटलं बघा, काय म्हटलं, की स्वअध्ययन 12वीला हे ते स्वतःच स्वतः करून घेणं गरजेचं आहे. पण आणखीन बऱ्याच गोष्टी या जीवन काळामध्ये घडत असतात. म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला भ्रमित करणाऱ्या गोष्टी या काळात घडतात. सांगा बरं कोणत्या गोष्टी घडतात? पिक्चर, सिनेमे, टीव्ही, मोबाईल. मोबाईल असेल, आजच्या काळात तर मोबाईलच विशेष आहे. पहिल्यांदा प्रथम स्थान मोबाईलला देऊया आपण, बरोबर आहे. मोबाईल असेल, पुन्हा त्याच्यानंतर मग पिक्चर असतील, सिनेमे असतील किंवा संगत असेल. संगत चुकीची लागली, की व्यक्ती मग बदलला तिथं. बरोबर आहे. व्यसनं आहेत, वेगवेगळी व्यसनं. हे आणखीन एक मोठं व्यसन इथं लागतं विद्यार्थ्यांना. सांगता येईल? शारीरिक बदल त्याच्यामध्ये झालेले असतात. आता हा कुमार झालेला असतो. बरोबर आहे. अट्रॅक्शन. अट्रॅक्शन. आता कुमार म्हणल्यास लक्षात आलं बघा. बरोबर आहे. अट्रॅक्शन. अट्रॅक्शन म्हणजे विरुद्ध लिंगी कडे आकर्षण. मुलगी असेल तर मुलाकडे आकर्षण आणि मुलगा असेल तर मुलीकडे आकर्षण. आणि हे आकर्षण सक्सेसफुल झालं, प्रक्रिया सक्सेसफुल झाली आकर्षणाची, की मग विद्यार्थी त्याच्यामध्ये गुंतून जातो, गुंतून पडतो. बरोबर आहे. आणि हा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे शिक्षणाचा. मग हा अनेक अडचणींपैकी एक अडचण झाली अट्रॅक्शनची. आणखीन एक अडचण पाहिली मोबाईलची किंवा अनेक वेगवेगळ्या समस्या. आणखीन काही विद्यार्थी असे असतात, की अट्रॅक्शन वगैरे त्यांच्यावरती परिणाम करत नाही. पण आर्थिक परिस्थिती त्यांच्यावरती परिणाम करते. आर्थिक परिस्थिती परिणाम करते किंवा अ, बऱ्याच आणखीन काही गोष्टी आहेत. जसं की काल बाबासाहेब आंबेडकरांचे आपण उदाहरण दिलं किंवा जे थोर मोठे झालेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो बघा, की त्यांनी एखाद्या म्हणजे घरात लाईट राहायची नाही, की बाहेर कुठेतरी उजेड पडलाय. बाहेर लावलेल्या खांबावरती लावलेल्या बल्बाचा उजेड पडलाय आणि तिथं बसून त्या विद्यार्थ्यांना अभ्यास केला आणि तो सक्सेस झालाय. म्हणजे त्याच्या आयुष्यातील ते काय आहे? त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातील ते एक मोठं तपच आहे. बरोबर आहे. किंवा बाहेर राहिल्यामुळं काही विद्यार्थ्यांना ममत्वाचा त्रास होतो. ममत्वाचा. म्हणजे कोणतं ममत्व? तर आपल्या आई-वडिलाविषयी असणारं प्रेम. तर काही विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना सोडून दूर राहू शकत नाही. ते त्यांना सहन होऊ शकत नाही. ते परत रिटर्न आपल्या आई-वडिलांकडे येतात. असं सुद्धा घडतं किंवा ते टिकू शकत नाहीत. किंवा अ, खायला प्यायला व्यवस्थित न मिळणं. जसं की त्याच्यामध्ये आपण एखादं उदाहरण देऊ शकतो, की मेसचं जेवण असेल किंवा ह्या ज्या परिस्थिती आहेत. आता जर समजा एखाद्याची घरची परिस्थिती चांगली असेल, तर त्याने चांगल्या हॉस्टेलवरती त्याला ठेवलेलं असेल त्या विद्यार्थ्याला. बरोबर आहे. म्हणजे परिस्थितीवर मुळे तो खूप हाय-फाय हॉस्टेलवरती राहिलेला आहे. परंतु काही असे विद्यार्थी आहेत, की साधारण शेडमध्ये राहून सुद्धा राहतात आणि राहून सुद्धा शिकतात. बरोबर आहे. म्हणजे परिस्थिती त्यांच्यावरती मॅटर करत नाही. आलं का लक्षात? आर्थिक अडचणी असतील किंवा काही लोकांना शारीरिक अडचणी असतील, काही लोकांना मानसिक अडचणी असतील किंवा आता ह्या वेगवेगळ्या समस्या ज्या म्हणल्या, त्या समस्याच्या अडचणी असतील किंवा आपण बघूया तर बाबासाहेब
आंबेडकरांना सुद्धा त्यांना जेवणाविषयी म्हटलं तर आवाज नाही आला. ठीक आहे. हा ते कॉल आलं की डिस्कनेक्ट होतं. ठीक आहे, बघूया. हा बघा काय चालू होता विषय. तप सर, तप. हॉस्टेलमध्ये तर पेशंट हॉस्टेलमध्ये मेसच्या जेवणाचा त्रास होतो. जेवणाचा त्रास असतो तरी पण तो तसंच खाऊन पिऊन राहून जसं जसं मिळेल तसं खाऊन राहून आपण शिकणं म्हणजे त्याच्या जीवनातलं तपच आहे. बरोबर आहे. आणि तपाच्या आधारे सुद्धा तप सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मदत करणारा आहे. त्यासोबत आता दुसऱ्या गोष्टी बघूयात. तर दुसऱ्या गोष्टी यम नियम संपले. त्याच्यानंतर आता कोणकोणते आहेत? आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी. आता ह्या गोष्टी सुद्धा स्मृती सुधारण्यासाठी आपल्याला तिथं आवश्यक आहेत. त्याच्यापैकी आसनांचा काही भाग बघूया. आसनांचा काही भाग. मग आसनं कोणती ऍड करता येतील त्याच्यामध्ये, की जेणेकरून ज्या आसनांचा परिणाम आपल्या मेंदूवरती होणार आहे. आता स्मृती, श्वसन म्हणलं की फुफ्फुस आपल्या डोळ्यापुढे येतं. तसंच स्मृती म्हणलं की शरीरातील कोणता अवयव आपल्या डोळ्यासमोर येतो? मेंदू. मेंदू हा अवयव आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे मेंदूवरती परिणाम करणारी वेगवेगळी आसनं आपल्याला त्या विद्यार्थ्यांना तिथं द्यावी लागणार आहेत. मेंदूवरती परिणाम करणारी म्हणजे मेंदू व स्मृती नावाचा भाग त्याच्यामध्ये असतो. मग कोणती अशी आसनं आहेत ज्यांचा आपल्याला तिथं उपयोग करता येईल? तर त्याच्यामध्ये बघा एक आहे शीर्षासन आहे. ज्याच्यात दुसरं डोकं आहे खाली असतं आणि पाय वरती असतात. त्याचे डोकं जमिनीकडे जाणाऱ्या आसनाने मेंदूचा विकास होतो. हा म्हणजे काय क्रिया घडते त्याच्यामध्ये? डोकं खाली आणि पाय मेंदूला वर रक्त पुरवठा होतो. हा आता बघा पाय खाली असले की गुरुत्वाकर्षणामुळे रक्तप्रवाह पायाच्या भागाकडे व्यवस्थित होतो. परंतु डोकं वर आहे म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध हृदय तर इथं आहे. बरोबर आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा परिणाम कोणावरती होईल? याच्याकडे खालील भागात खाली ओढलं जाण्याची क्रिया जी आहे खाली. आता इथं सुद्धा ओढली जाण्याची क्रिया आहे. इथं सुद्धा म्हणजे कुठं खाली ओढली जाणारी क्रिया आहे. बरोबर आहे. आणि वर ढकलली जाणारी क्रिया नाही. म्हणजे आता रक्त पुरवठा होतो म्हणजे काय? तर आता सध्या होत नाही का मग मेंदूला रक्त पुरवठा? आता आत्ताच काय म्हणलं आपण? शीर्षासन केल्यामुळं मेंदूला रक्त पुरवठा चांगला होतो. आता होत नाही का? होतो, पण त्याची गती थोडी मंद होतो. असत असेल. होतो पण गती मंद आहे. बर ठीक आहे. बघा आता रक्त पुरवठा आवश्यकतेपेक्षा वाढतो. कमी. एखाद्या अवयवाकडे रक्त पुरवठा वाढतो कधी? ज्या अवयवाचं कार्य चालू झालं की त्याच्याकडे काय होतं? रक्त पुरवठा वाढतो. म्हणजेच आणखीन एक बघा, आता समजा मी चलत आहे तर माझ्या पायाकडे रक्त पुरवठा वाढवला जातो. बरोबर आहे. किंवा आता मी बोलत आहे. बोलताना कुठले कुठले अवयव तिथं सहभागी होत आहेत? आता माझे ओठ हलत आहेत, जीभ हलत आहे, तोंडाच्या काही चेहऱ्यावरील काही हे आहेत मसल ते हलत आहेत. म्हणजे हे आता सध्या क्रियान्वित आहेत, कार्यरत आहेत. म्हणजे इकडं रक्तपुरवठा तिथं सप्लाय जास्त केला जातो. सप्लाय तर आता माझ्या खांद्यामध्ये पण सप्लाय आहे. पण जास्तीचा कधी वाढेल? तर समजा मी हा जर सूक्ष्म व्यायाम केला, हा. बरोबर आहे. म्हणजे इथं कार्य चालू झालं, कार्य वाढलं तर काय होतं? तिथं एक्स्ट्रा सप्लाय द्यावा लागतो. बरोबर आहे. मग ह्या सप्लायमुळं काय होतं की फ्रेश रक्त तिथं जास्तीत जास्त पाठवलं जातं, पुरवलं जातं आणि त्याच्यातून आपल्याला तिथं आवश्यक काय गोष्टी होते?
तर रक्तामध्ये आवश्यक शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. आता पोषक तत्व जे आहेत, प्रोटीन आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक अशा व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या कशात असतात? रक्तात असतात. म्हणजे एखाद्या अवयवाचं पोषण आता समजा 2 झाडं आपण लावलेली आहेत. एका झाडाला पाणी रोज म्हणजे पाणी वेळेवर देतोय आणि एक जे झाड आहे त्याला पाणीच देत नाही. मग पोषण कुणाचं चांगलं होईल? ज्याला आपण नियमित पाणी देतो त्याचं चांगलं पोषण होईल आणि ज्याला पाणी देत नाही त्याचं पोषण होणार नाही. बरोबर आहे. मग त्याचप्रमाणे आपण एखादा व्यायाम करणं, त्या अवयवाचा व्यायाम करणं म्हणजे त्याला रोजच्या रोज चांगलं पोषण दिल्यासारखं आहे. रोजच्या रोज रक्तप्रवाह व्यवस्थित जर झाला, तर तिथं त्या रक्तामार्फत रक्तात ते असलेले जे घटक आहेत, ते व्यवस्थित त्या सर्व भागांना पुरवले जातील अशा स्वरूपाचा तो रक्त म्हणजे काय आहे? एक ट्रक सारखं त्याचं कार्य आहे. ट्रक काय करते? वहनाचं कार्य करते. काय वहन करते? एखाद्या वस्तू इकडल्या घेऊन जाते आणि तिकडून नेऊन पार्सल करते. बरोबर आहे. तसंच रक्ताचं सुद्धा काम आहे. रक्तामध्ये सुद्धा माल भरलेला आहे. हे मिनरल्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन काय-काय जे आहे, हा माल भरलेला आहे रक्तात आणि ते जिथं-जिथं जाईल, ज्या-ज्या शरीराच्या भागामध्ये जाईल, तिथं-तिथं तो माल उतरावून तो येत असतो परत. तसंच म्हणजे व्यायामाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या क्रियांच्या माध्यमातून आपण त्या अवयवांना रक्तपुरवठा पुरवला चांगला व्यवस्थित रोजच्या रोज फ्रेशनेसमध्ये, तर त्या अवयवांचं कार्यसुद्धा चांगल्या पद्धतीनं होतं किंवा त्या अवयवाचं चांगलं पोषण होतं. म्हणून आता ही जी केली जाणारी आसनं आहेत, शीर्षासन, सर्वांगासन, विपरीत करणी मुद्रा याच्यामध्ये रक्तपुरवठा मेंदूला चांगल्या प्रमाणात होतो आणि मेंदूचं आरोग्य सुधारतं. मेंदूचं आरोग्य सुधारलं, की एकाग्रता असेल, स्मरणशक्ती असेल किंवा एखादी क्रिया जी करतोय त्याच्यामध्ये लक्ष लागणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आवश्यक गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतील. आता आणखीन ही 3 जे 3 ज्या गोष्टी सांगितल्या सर्वांगासन, शीर्षासन आणि विपरीत करणी मुद्रा, याला सोडून आणखीन कुठली आसनं आहेत? ही मेंदूकडे रक्तपुरवठा जास्त करतात. हलासन. पादहस्तासन. पादहस्तासन. आता पादहस्तासनामध्ये अर्ध बेंड होतो आपण. हं. त्याच्यामध्ये कमरेपासून अर्ध बेंड होतो. म्हणजे रक्तप्रवाह परत डोक्याकडे वाढतो. पूर्ण नाही पण अर्ध होतो तरी सुद्धा रक्तप्रवाह तिथे जास्त वाढतो. हलासनामध्ये तशी क्रिया होणार नाही पण. किंवा आणखीन काय सांगता येईल त्याच्यामध्ये? आणखीन कुठलं आसन सांगता येईल? कोणतं? काय म्हणलात? बरं ठीक आहे. आणखीन कोणी सांगेल? 1 मिनिट हां. बघा. त्याच्यामध्ये आणखीन पर्वतासन एक ॲड करता येतं. पादहस्तासन एक. पर्वतासनामध्ये सुद्धा डोक्याचा भाग खाली होतो किंवा जी जमिनीकडे डोक्याचा भाग नेला जाणार आहे, अशी आसनं तुम्ही परीक्षेमध्ये ॲड करू शकता. दंडासन पण सर. त्याच्यात काय दंडासन. म्हणलात? दंडासन. दंडासन. कसं असतं ते? पर्वतासन सारखंच आहे ना. दंडासन. बैठक स्थितीतील हे असं असतं दंडासन. असं पाय समोर
हात टेकलेले, मानपाट ताठ सरळ. ही दंडासन स्थिती किंवा दंडासन असं आपण त्याला म्हणतो. म्हणून म्हणलं तुमचं कसं कॅमेरा असतं, बंद आहे सर. काय म्हणलात? तुमचा कॅमेरा बंद का दिसत नाही? हा, दंडासन कसं? कसं असतं बघा, आम्हाला कळलं नाही. चालूच आहे की, कॅमेरा चालूच आहे की. हे असं मला पाय समोर, सरळ पाय समोर असं दिसत नव्हतं. ताठ बसायचं. हे असं हात खाली टेकवलेले असतात. मेरुदंड ताठ ठेवायचा, मानपाट तट अशा स्वरूपात म्हणजे बैठक स्थितीतील आहे. मलाच काहीतरी नेटचा प्रॉब्लेम आहे, कारण मी मी आतापर्यंत चुकीचं 8 ते 10 वाचलं वेळा बहुतेक दिलेलं आहे. तर. दंडासन सांगितलेलं बरोबर आहे तुम्ही, पण काय झालंय प्रॅक्टिकल मध्ये विपरीत शयनस्थितीतलं दंडासन आलंय, म्हणजे ते प्रिंटिंग मिस्टेक आहे काय लक्षात येत नाही. विपरीत शयन स्थितीतील हा हा, ते हो, सिलेबस मध्ये वर्गीकरण आपल्या. केलं ना, बैठक माझं स्थितीतील चुकलं असेल सर शयन बहुतेक वाचण्यात. हा, ठीक आहे. दंडासन त्यामुळे आलं. आम्ही कन्फ्युज होतो. एक एक जण सांगा, मला लक्षात येत नाही काय. तिघ जण त्याच्यामुळे एका. आम्ही कन्फ्युज होतो, नेमकं असं कसं आहे ते म्हणून. हा, काय ते जे आहे ते मला पाठवा, मी बघतो काय. मला असं वाटलं की दंडासन म्हणजे पर्वतासनासारखंच, म्हणजे दोन्ही पाय म्हणजे हात खाली टेकलेले. हा 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 हा. किंवा ते सूर्यनमस्कार मध्ये दंडासन पण एक, म्हणजे गुगल वरती सर्च केलं तर तिथे पण एक दंडासन आलं होतं, ज्याच्यात तो डोकं खाली होतं. असं आहे का? फोटोवर तसं करायचं सर हे. दंडासन जे आहे ते डोकं खाली असलेलं तर मी कधी वाचलेलं नाही, माझ्या तर बघण्यात नाही तसं. ते एका हो, त्याचं ते नाव चुकलं असं, हंसासन वगैरे असतं, नौकासन किंवा हंसासन. हा हा, असं नाही असेल सर, काय. पोटावर करायच्या आसनामध्ये 2 आसनं दिलेत आपल्याला, एक दंडासन आणि एक धनुरासन. दंडासन आणि धनुरासन. बरं ठीक, धनुरासन हा बघूया पोटावर आपण. करण्याच्या स्थितीमध्ये. मला पाठवा ते, मी बघू, मी सांगतो परत उद्या बघू. ठीक आहे. पुढचा तास आहे का तुमचा? ठीक आहे, सिलेबस मध्ये आहे. आता नवीन जो आहे भाग तो उद्या बघूया. ठीक आहे. होस्ट कोण आहे?